शिक्षिका आधी करायची कारमध्ये बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये न्यायची, वर्षभर केले विद्यार्थ्यांचे शोषण। काय काय घडलं आहे याचा सविस्तर आपण आढावा घेऊया। नमस्कार, मी राज आणि तुम्ही बघत आहात राजपथ मराठी। तर मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेमध्ये शिक्षक असलेल्या एका महिलेने विद्यार्थ्याला वाचण्याची शिकार बनवलं। शिक्षिकेला अटक केल्यानंतर पोलिसांच्या हाती जी माहिती लागली ते मात्र हादरून टाकणारी आहे। शिक्षिकेने विद्यार्थ्याला सुरुवातीला दारू पाजली, त्याला एन्झायटीच्या गोळ्या दिल्या आणि बळजबरीने शरीर संबंध तिच्यासोबत ठेवले। त्यानंतर वर्षभर असं सुरू राहिले। सुरुवातीला शिक्षिका विद्यार्थ्याला कारमध्ये घेऊन जायची, कारमध्ये त्याच्यावर बलात्कार करायची, पण नंतर ती त्याला हॉटेलमध्ये घेऊन जाऊ लागली। शिक्षिकेने वासना शमवण्यासाठी केलेल्या कारनाम्याची गोष्ट समजल्यावर पोलिसही चक्रावले। शिक्षिकेने विद्यार्थ्याचे लैंगिक शोषणच केलं नाही तर शरीर संबंध ठेवताना त्याचे व्हिडिओ बनवले, फोटो काढले। ते बळजबरीनं विद्यार्थ्यासोबत हे सगळं करत होते। त्यामुळे विद्यार्थी नैराश्यामध्ये गेला आणि हे सगळं प्रकरण घरच्याला सांगितलं आणि घरच्यानं पोलिसांमध्ये धाव घेतली। तर ह्याची सुरुवात झाली होती बघा 2024 मध्ये याची सुरुवात झाली। आरोपी शिक्षिका शाळेत इंग्रजी भाषा विषय शिकवायची, ते एका नाटकाची दिग्दर्शक करत होते। त्यावेळी पीडित विद्यार्थी, त्याचं वय वर्ष 16 होतं। विद्यार्थी हे नाटकामध्ये भाग घेतला होता। तिथूनच शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न केला। नंतर त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवले, त्यामुळे विद्यार्थी घाबरला आणि शिक्षिकेशी बोलणं बंद। विद्यार्थ्याने बोलणं बंद केल्यामुळे आरोपी शिक्षिकेने तिच्या मैत्रिणीला सांगितलं। शिक्षिकेच्या मैत्रिणीने विद्यार्थ्याला संपर्क केला आणि हल्ली कमी वयात लैंगिक संबंध ठेवणे सामान्य बाब आहे असे सांगितले। त्याचबरोबर शिक्षिकेसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी दबावही टाकला। शिक्षिकेच्या मैत्रिणीला या प्रकरणात आरोपी देखील करण्यात आलेला आहे, परंतु सध्या ती फरार आहे। दरम्यान घाबरून विद्यार्थी शिक्षिकेला भेटला। शिक्षिका विद्यार्थ्याच्या फॉक्सन वॅगन कारमधून फिरायला घेऊन गेली। निर्जन स्थळी कार नेल्यानंतर शिक्षिकेने त्याच्यावर बलात्कार केला। असं अनेकदा झाले। त्यानंतर शिक्षिका विद्यार्थ्यावर जुहू विमानतळ परिसर आणि दक्षिण मुंबईतील पंचतारीख 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जायला लागली। त्याला दारू प्यायला देऊन शरीर संबंध ठेवू लागली। ती विद्यार्थ्याला म्हणायची की आपण एकमेकांसाठी बनलो आहोत आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। सातत्याने लैंगिक शोषण होत असल्याने विद्यार्थी नैराश्यामध्ये गेला। तो गप्प राहायचा, कुणाला बोलायचा नाही, येड्यावणी करायचा। त्याच्या वागणूक अचानक बदल झाला, तो बोलणं टाळायचा। त्याच्या आई वडिलांना हे बदल विचित्र वाटायचा। त्यांनी त्याला बोलण्याचा प्रयत्न केला, तो काय बोलेना। त्यानं इतकंच सांगितलं की मी डिप्रेशन मध्ये आहे आणि शिक्षिका मला यातून बाहेर पडण्यासाठी गोळ्या देत आहे। दरम्यान लैंगिक शोषणाला कंटाळून विद्यार्थ्याने शिक्षिकेला बोलणं बंद केलं। तिचे कॉल असो, मेसेज असो तो टाळू लागला। त्यामुळे शिक्षिका अस्वस्थ झाली। तिने तिच्या नोकराला विद्यार्थ्याच्या घरी पाठवले आणि मला भेट असा निरोप पाठवला। त्यामुळे विद्यार्थी घाबरला आणि त्याने आई वडिलांना शिक्षिकेबद्दल सगळं सांगितलं। त्यानंतर आई वडिलांना पोलिसांना संपर्क केला आणि तक्रार दाखल केली। पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून शिक्षिकेला अटक केली। या प्रकरणात तिला मदत करणाऱ्या तिच्या मैत्रिणीला सह आरोपी करण्यात आलेला आहे। तिची मैत्रीण सध्या फरार आहे। पोलिसांनी न्यायालयासमोर शिक्षिकेला हजर केले असता न्यायालयाने तिने एका दिवसाची कोठडी सुनावलेली आहे। तर बघा मंडळी, गुरु आणि शिष्याच्या नात्याला एक काळिंबा फासणारी गोष्ट घडलेली आहे। मुंबईमध्ये अशा प्रकारचे जे कांड झालं आहे, शिक्षिकाच विद्यार्थ्यावर अशा प्रकारचे लैंगिक शोषण करायची आहे। अशा प्रकारचं जे कांड आहे आता उघड आलेलं आहे आणि आता पालकाच्या मनामध्ये भीती राहिलेली आहे की बाबा आम्ही विद्यार्थी कोणत्या शाळेत पाठवायचे आणि कुणाच्या भरोश्यावर पाठवायचे। आणि इथून पाठीमागे आपण बघत होता फक्त विद्यार्थिनी आहे त्यांचं शोषण केलं जात होतं, परंतु आता विद्यार्थी देखील सुरक्षित राहिले नाहीत। अशा प्रकारचे जे प्रकरण आहेत आता एक एक हळूहळू बाहेर यायला लागलेले आहेत। त्यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा, आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि बघत राहा राजतक मराठी। आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, सावध राहा, सतर्क राहा आणि आरोग्याची काळजी घ्या। धन्यवाद।